पण ती क्रिया निघणार नाही. तू जगात कुठेही जा, कुठल्याही मंदिरात जा. ज्या क्रियेने तुम्हाला बांधलेलं आहे, ज्या क्रियेने तुम्हाला लॉक लावलंय ना, जोपर्यंत ती चावी मिळत नाही, तोपर्यंत तुमचं लॉक उघडणार नाही. तुम्हाला जी बाधा आहे ना, त्या बाधा असताना तुम्ही कुठल्याही देवतेची सेवा करा. कितीही करा, किती जपजाप्य करा, किती काही गोष्टी करा, यज्ञ करा, याग करा. त्याने काय होईल, फक्त तो होणारा प्रभाव आहे ना, हा 50% ने कमी होईल. पण ती क्रिया निघणार नाही. त्यांना सांगितलं, तुम्ही कुठेही जा. तुम्हाला काय होईल फक्त, तुम्ही आता गाणगापूरला गेले म्हणलं. तुम्ही ज्यावेळेस गाणगापूरमध्ये एंट्री करता ना, तर बॉर्डरवरतीच, सीमेरेषेवरतीच ते तुमचं शरीर सोडतात. तुम्ही गाणगापूरला जाता, तुमच्या शरीरातून ते बाहेर पडले. तुम्ही गाणगापूरला जाता, देवाच्या पाया पडता, प्रदक्षिणा मारता. ते तुमच्या आतमध्ये येणार नाही. हां, एखादी एखादी शक्ती खूप वर्षापासून तुमच्या बॉडीमध्ये आहे आणि ज्याने ती क्रिया केली तो मेलेला आहे. तो आता त्याला काही ऑर्डर देत नाही. मग आता त्या शक्तीला मुक्ती पाहिजे तुमच्यापासून, तुमच्या शरीरात बसून. मग ती शक्ती तुमच्याबरोबर आतमध्ये येते मंदिरामध्ये आणि तिथं दत्त महाराजांना मग याचना करते, की आता मला सोडा. मग जो करणारा क्रिया माणूस जिवंत आहे ना, काय? आणि तो जर असेल ना, तर त्या शक्त्या तिथपर्यंत येतच नाहीत. त्या सीमारेषेवरच थांबतात. तुम्ही परत सीमारेषा करून बाहेर घरी निघाले, की परत मध्ये एंट्री करतात. परत त्रास जैसे थे. म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे. लिंकवर क्लिक करा आणि मिस्टर टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.